लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना ई-KYC करणे बंधनकारक आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु ई-KYC केल्यानंतर सगळ्याच लाडक्या बहिणी पात्र होणार आहेत का? किंवा एका घरातल्या किती लाडक्या बहिणी पात्र होणार आहेत? सासू सुना आहेत घरात तर त्या दोघीही पात्र होतील का? किंवा जावा जावा आहेत त्या पात्र होणार का? असे बरेचसे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात आहे. किंवा पती किंवा वडील नाहीत तर आता त्यांची प्रोसेस काय असणार आहे? आम्ही ऑलरेडी ई-KYC केलेली आहे, आता आम्हाला एडिट ऑप्शन पाहिजे आहे, तर असं काही आहे का? तर लाडक्या बहिणींनो, त्या संदर्भात आपण सविस्तर सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहिला प्रश्न म्हणजे की ई-KYC केले म्हणजे आम्ही पात्रच होणार आहे, आमचे 1,500 रुपये चालूच राहणार आहेत. तुम्ही पात्र होणार आहेत हे प्रश्न आहे का? तर त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे की तुम्ही पात्र होणार आहे, पण तुम्ही सर्व निकषांमध्ये बसत असाल तर. आता ई-KYC कशासाठी केली जाते आणि ती प्रत्येक वर्षी केली जाणार आहे. यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला 2024मध्ये या योजनेचा लाभ मिळत होता, परंतु 2025मध्ये सपोज तुम्ही 4 व्हीलर घेतली आहे किंवा तुमचं उत्पन्न वाढलेलं आहे किंवा तुम्ही सरकारी नोकरी काहीतरी तुमची पोलीस भरती झाली किंवा सरकारी नोकरदार झाला आहात, तर तुम्हाला या योजनेतून लाभ बंद करण्यासाठी किंवा वगळण्यासाठी ही ई-KYC प्रक्रिया आहे. म्हणजे ज्या खरोखर गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ही ई-KYC प्रक्रिया असणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे खरोखर पात्र महिला आहे त्यांच्यापर्यंत हे 1,500 रुपये मिळण्यासाठी त्यांच्यासाठी ही ई-KYC प्रक्रिया आहे. म्हणजे अपात्रता काय की तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, तुमच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, तुमच्यातलं कोणतरी घरातली सरकारी नोकरदार आहे, खासदार आहे, आमदार आहे किंवा तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे, असं काही असेल तर तुम्ही अपात्र असणार आहे. आणि पात्रता म्हणजे काय? तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीतील परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला, ठीक आहे, एक अविवाहित आणि एक विवाहित महिला चालणार आहे. किमान वयाची अट 21 वर्ष पूर्ण, कमाल 65 वर्ष. आता तुमचे वय जर 65 वर्षापेक्षा जास्त झालं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. मागच्या वर्षी तुम्ही 65 वर्षाचा होता, पण यावर्षी 66 वर्षाचा झाला तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. हे पात्रता आहे, सिंपल, सर्वांना कळालं. सेकंड आहे की एकाच घरातल्या सासू सुना. आता बघा, सेकंड इथे जे पात्रता दिलेली आहे तुम्हीच विचार करायचे, एक विवाहित आणि एक अविवाहित महिला आहेत, तर सासू सुना दोघीही पात्र होतील का? तर नाही. तुम्ही ई-KYC ची प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही दोघेही अपात्र होतील. एका रेशनिंग कार्डवरती तुमचं नाव आहे सर्वांचं, तर तुम्ही पात्र होणार नाही. वेगवेगळं रेशन कार्ड आहे, वेगवेगळे नाव आहे, म्हणजे वेगवेगळी फॅमिली आहे, तर एक विवाहित आणि एक अविवाहित महिला चालणार आहेत. त्यानंतर आहे की ई-KYC प्रक्रिया करण्यासाठी त्यानंतर आहे की पती वडील नाही तर आम्ही KYC ऑलरेडी केलेली आहे, म्हणजे आम्ही नातेवाईकांचं आधार क्रमांक टाकून ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, तर चालणार आहे का? तर तसं चालणार नाही. यासाठी सरकारने नक्कीच दखल घेतली पाहिजे आहे. लाडक्या बहिणींसाठी एडिट ऑप्शन दिलं पाहिजे आहे, कारण तारीख जवळ आली, म्हणजे शेवटची तारीख जवळ आली होती, 18 नोव्हेंबर सांगितलं होतं व त्याबद्दल अपडेट न मिळाल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणी घाबरल्या असणार आहे. व काही न्यूजपेपरमध्ये किंवा काही सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात आले होते की घरातील नातेवाईकांचं पण आधार क्रमांक टाकून तुम्ही ई-KYC पूर्ण करू शकता, परंतु असं कुठेही नाही. त्यामुळे एडिट ऑप्शन आलं पाहिजे आहे. ज्यांना पती किंवा वडील नाहीत तर त्यांनी काय करू शकतात की डेथ सर्टिफिकेट अंगणवाडी सेविकाताईंकडे द्यायचं आहे, किंवा तुमचं डिवोर्स चालू असेल तर डिवोर्सचं जे डॉक्युमेंट्स त्या रिलेटेड अंगणवाडी सेविकाताईंकडे द्यायचं आहे. पण अजूनही काही अंगणवाडी सेविका असं म्हणत आहेत की आम्हाला तसं काही शासनाने सांगितलं नाही, तर काही ना काही GR निघेल, अंगणवाडी सेविकांसाठी पण सांगण्यात येतील. त्यांची पण चूक नाही, पण त्यांनाही कोणाचा तरी आदेश आल्याशिवाय त्या कसं सर्व कागदपत्रे हे जमा करून घेतील. त्यामुळे लाडक्या बहिणीनं टेन्शन घेऊ नका. 31 डिसेंबरपर्यंत शेवटची तारीख असणार आहे ई-KYC प्रक्रिया करण्याची. त्यामुळे नक्कीच तुम्ही लवकरात लवकर ई-KYC केली तर चांगलंच आहे, पण जे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत ते लवकरात लवकर जमा करून घ्या, जेणेकरून तुमचा लाभ बंद होणार नाही, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत राहणार आहे. अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे. एका घरातील जावा चालतील का? तर तेच की एका रेशन कार्डवरती जे पूर्ण नाव असणार आहेत ते पूर्ण फॅमिली, म्हणजे एका घरामध्ये तुम्ही सपोज पती पत्नी, त्यानंतर भाऊ, त्यांची वाईफ,
असं जॉईंट फॅमिली आहे, सासू सासरे सर्वांची नावं एका रेशन कार्डवरती आहे, तर त्यातल्या तिघी विवाहित आहे, तिघींनी जर KYC केलं तर तिघी अपात्र होणार आहे. तर एका कोणीतरी केलं तर त्यांचे हे चालू राहणार, जो काही हफ्ता आहे 1,500 रुपये चालू राहणार आहे. त्यामुळे सासू सुना असतील, जावा जावा असतील तर एक विवाहित चालेल आणि एक अविवाहित महिला चालणार आहे. तर सगळा गोंधळ आय थिंक हे क्लिअर झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना कोणासाठी आहे? गरजू महिलांसाठी आहे. इथं सांगितलेलं आहे त्यांच्यासाठी आहे की म्हणजे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे व इथे पात्रता अपात्रता सगळं दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही पात्र आहे, 100% तुम्ही पात्र आहे, तर तुमचे पैसे चालूच राहणार आहे, कोणीही बंद करणार नाही. पण नाराजी दिसत आहे लाडक्या बहिणींची, कारण मतं घेताना तुम्ही सर्वांची फॅमिलीमध्ये चेक केलं का, किती विवाहित आहे, किती अविवाहित आहे, असं डायरेक्ट लाडक्या बहिणी बोलत आहेत. पण सरकारकडे आता एकच विनंती की एडिट ऑप्शन तरी तुम्ही लवकरात लवकर द्या, जेणेकरून ही काही जी काही KYC प्रक्रिया केलेली आहे, चुकीची झालेली आहे, त्यानिमित्त काहीतरी तिथे एडिट करता येणार आहे. या संदर्भात काही प्रश्न असू दे नक्कीच विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.